शेतकऱ्याला 2% विमा हप्ता जो आहे खरीपातल्या पिकांकरता भरायचा आहे, पण त्यातलं जर सोयाबीन जर आपण उदाहरण जर घेतलं, आता सुरू झालेलं आहे, तर सोयाबीन करता जी विमा सुरक्षेची रक्कम आहे ती 30,000 रुपये ते 58,000 रुपये आहे. आता शेतकऱ्याला प्रश्न पडतो की 30,000 ते 58,000 म्हणजे काय? वेगवेगळ्या तर प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळी आहे. का वेगवेगळी आहे? कारण प्रत्येक जिल्ह्याची जी पीक कर्ज जर समिती जी आहे याच्यामध्ये जे जिल्हा उपनिबंधक आणि ते त्या ठिकाणी जे आहे ठरली जाते, तर ते स्केल ऑफ फायनान्स ठरवतात पीक कर्ज दर. आणि त्याच्यानंतर राज्य पातळीवर राज्य पीक कर्ज समिती स्केल ऑफ फायनान्स ठरवते. तर याच्यामध्ये जे काही कमी असेल तर ती विमा सुरक्षेची रक्कम त्या जिल्ह्याला दिली जाते. त्याच्यामुळं उदाहरणार्थ गडचिरोली सारखा जिल्हा जर म्हटला तर त्याच्यामध्ये 30,000 रुपये विमा सुरक्षेची रक्कम आहे. आणि त्या ठिकाणी विमा हप्ता जो चालू वर्ष आलेला आहे तो फक्त आलेला आहे 0.25%. म्हणजे 30,000 रुपये तुमचं विमा संरक्षण घेण्याकरता गडचिरोलीतल्या शेतकऱ्याला सोयाबीनसाठी केवळ 75 रुपये भरायला, 1 रुपयाच्या ऐवजी 75 रुपये भरावे लागतील एका हेक्टरला याच्यामध्ये. तर हा त्याच्यामुळे फार काय आला असं नाहीये. जवळपास तुम्ही जर बघितलं तर जवळपास 17-18 जिल्ह्यामध्ये तो 1%, 1.5% कमी वगैरे आलेला आहे. उदाहरणार्थ तुम्ही भंडारा जिल्हा जर म्हटला तर त्यात 0.25% आलेला आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये विमा संरक्षण आहे जवळपास 36,250. तर त्या ठिकाणी विमा आता आहे फक्त 90 रुपये 63 पैसे शेतकऱ्यांनी भरायचा आहे तो. आणि अशा पद्धतीने म्हणजे सोयाबीनचा कमीत कमी गडचिरोलीमध्ये 75 ते 1160 रुपये, पण तुमचं धाराशिव, अहिल्यानगर, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये विमा सुरक्षेची रक्कम आहे सोयाबीनची 58,000 रुपये एका हेक्टरला. मग त्या ठिकाणी विमा हप्ता आहे 2%, 1160. त्या ठिकाणी 12-13% पर्यंत विमा हप्ता आलेला आहे. ते 2% शेतकरी वळतो, उरलेलं जे आहे ते शासन सबसिडी म्हणून देणार आहे.